म्हातारपणी तुमच्या पोरांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढून द्यावं अशी अपेक्षा असते आईची. मग म्हातारपणी मी थकल्यानंतर माझ्या मुलांनी माझी काळजी करावी, मला सांभाळावं, हा स्वार्थ सुद्धा कोणाच्या मनात आहे? आईच्या मनात आहे. मी नाही बोलत, तुकोबरायची भाषा आहे. माये बापे सांभाळी ती, लोभा कारणे पाळी ती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा दिलाय. ज्ञानोबरायांनी 9000 ओव्याची एवढी सुंदर ज्ञानेश्वरी दिली. याच्या बदल्यात तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायला काय दिलंय महाराज? उलट तर तो गाथा पाण्यात बुडवण्यासाठी या माथ्याने सगळ्यात जास्त प्रयत्न केलेले महाराज. ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा दिला, त्या गाथ्यात एक अभंग तुम्ही मला असा दाखवा की माझ्या तुकोबरायांनी समाजाला शाप दिलाय. अजिबात नाही. अरे ज्या लोकांनी मधुकरी दिली नाही, ज्या लोकांनी इंद्रायणीवर स्नानाला येऊ दिलं नाही, ज्या लोकांनी संन्यासाची पोरं म्हणून वाईट टाकलं, त्या ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरूला मागत असताना स्वतःसाठी काय मागितलं? फक्त एवढंच सांगितलं, किंबहुना सर्व सुखी, किंबहुना आळंदी सुखी का सर्व सुखी. विश्वाला सुद्धा शांतीचा संदेश देणारा महात्मा म्हणजे माझे ज्ञानोबराय आहे ना. जय खळांची व्यंकटेश सांडो, तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मग संत आणि भगवंत सोडून जगातले जेवढे काही नाते मारा तेवढे स्वार्थी. महाराज प्रमाण घ्या. जोवरी चळन का तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुला, जा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे. बसणारे मंडळी, ज्या तंद्रीमध्ये जगत आहात, ज्या अफवामध्ये जगत आहात, ज्या घमिंडीमध्ये जगत आहात की मी लय मोठा माणूस आहे, माझी लय मोठी प्रॉपर्टी आहे, मी आवाजाचा जादूगार आहे, माझे लय कीर्तन आहे, मी लय गोड पखवाज वाजवतो, माझं लय, सोडून द्या. तुम्ही कोणत्या तंद्रीत जगताय महाराज? अरे तुम्ही मेल्यानंतर एका सेकंदात तुमचं नाव घेत सुद्धा नाही लोक. तुमचा जर अपघात झाला आणि तुम्ही जर मेले तर लोक काय सांगतात? बॉडी येत आहेत, आवाजाचे जादूगार येत आहे, असं नाही म्हणत महाराज लोक. मेल्यानंतर एका सेकंदात तुमचं नाव विसरतात आणि मेल्यानंतर 17 दिवसानं तुमचं सातबाऱ्यातून नाव जातं. म्हणजे इतकी फास्ट प्रोसिजर चालली या जगामध्ये. तरी काही काही लोक म्हणतात, महाराज मी जर मेलो ना, भाषा पा कशी असते लोकांची. हो महाराज, मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या मंगळवेड्याचा परमार्थच बंद पडल, तू एकदा मरून बघ ना. काही लोक म्हणतात, महाराज मी जर मेलो ना तर आमची ग्रामपंचायतच कोणी चालू शकत नाही, तू एकदा मर की, तुझ्यापेक्षा चांगली ग्रामपंचायत चालवतात. हे जे जुने लोक आहे ना, हे काय म्हणायचे, इंदिरा गांधी गेली भारताचं कसूल. कुठं काय झालं भारताचं? अहो इंदिरा गांधी गेली तर सोनिया गांधी आली ना, भारत थोडं बंद पडला काही. सोनिया गांधी गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही वयस्कर झाल्यानंतर तेही जाणार आहे, त्यांच्या जागेवर कोणीतरी येणार आहे का नाही? जगाचा एक नेम आहे, जिथं नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात गड्यांना. तुम्हाला खूप असं वाटतंय की मी लय खूप मोठा प्रसिद्ध आहे, लिहून ठेवा माझं एक वाक्य. एका हिंदी कवीचं म्हणणं आहे, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय सांगतोय तो? लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तुमचं माझं काय घेऊन बसले? तुम्ही एक कीर्तनकार आहे हो, तुम्ही एका शाळेचे अध्यक्ष आहात महाराज, तुम्ही एका तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही एका जिल्ह्याचे खासदार आहे. आपण किती चांगलं काम केलं म्हणजे भारतरत्न पुरस्कार भेटेल का दादा आपल्याला? मी किती जरी कीर्तन केले तुम्हाला भारतरत्न पुरस्कार भेटेल. आपण किती जरी संस्था काढल्यात आपल्याला भारतरत्न पुरस्कार भेटेल. अरे ज्या माता माऊलीला भारतरत्न पुरस्कार होता त्या मातेचं नाव होतं लता दीदी मंगेशकर. ऐकून आहे तुम्ही त्यांचं नाव? 50,000 गाणे गायले असतील त्या माय माऊलीने, पण ती माय माऊली ज्या दिवशी मरण पावली ना, त्या दिवशी फक्त भारतीय लोकांनी एक दिवस तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? थोडा आवाज कमी कर. किती दिवस ठेवलं? आवाज कमी कर. किती दिवस स्टेटस ठेवलं? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय आहे? घरात बायको आपलं ऐकत नाही, हे तुमचं माझं स्टेटस आहे महाराज. आपल्याला आंघोळीला पाणी नाही टायमावर, आणि तुमचं माझं कोण स्टेटस ठेवणार आहे? म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगता ती तंद्रीत सोडून द्या. या जगाचा नेम आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी.
जोपर्यंत चलती आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे. 2 दिवस झाले निकाल लागून, बरोबर आहे का नाही? मग आता निवडून येणाऱ्या माणसाच्या मागं लोक एक पडलेले आहे. अहो जगाचा नियम आहे महाराज तो. तुम्ही लय तंद्रीत चालले, तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मागं लोक आहे. कोणी नाही महाराज. अरे हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा नाही झाला, आपल्यासारख्या बोरट्याचा काय होणार आहे महाराज? तुम्ही का लय क्रांतिकारी आहे का? तुम्ही का लय मोठे संत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा घात केला या लोकांनी. आपल्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज? म्हणून ताण नका घेऊ. जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. बरेचशा टोपण लावाना काही लोकांना लोक अण्णा म्हणतात, बरोबर आहे का नाही? काहींना लोक बापू म्हणतात, काहींना लोक आबा म्हणतात. हे नावं ठरलेले, बरोबर आहे का नाही? काही म्हणतात लोक, बऱ्याचशा लोकांना लोक प्रेमानं अण्णा म्हणतात. इथं जेवढे काही बसणारे अण्णा आहेत त्यांनी माझं लक्ष देऊन ऐका बरं. अण्णा आजारे सोडून, इथले अण्णा सोडून, फक्त कीर्तनातले अण्णा. अण्णाचं एवढं वजन असतं महाराज. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा कीर्तनात गेले की अण्णाला पहिली चाल, अण्णा घरी गेले की सुनबाई अण्णा चहा करू, अण्णा कॉफी करू, अण्णा पोहे करू. एवढं अण्णाचं वजन. बसणारे अण्णांनो, लोक कुठपर्यंत अण्णांना अण्णा म्हणतात माहितीये? जोपर्यंत त्याचं अन्न चालू आहे तोपर्यंत. जोपर्यंत त्याचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक त्यांना अण्णा म्हणतात. ज्या दिवशी अण्णाचं अन्न बंद होतं त्या दिवशी तोच अण्णा अण्णाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. समाजाचा नियम आहे ना तो. म्हणून या जगामध्ये स्वार्थी प्रेम करणारा सर्व समाज आहे. झाल्याही न शक्ती नाकमुख गळती, सांडून या परती रांडापुरी. अरे ज्या बायकोसाठी मनुष्य स्वतःच्या आईला बोलत नाही, बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, एवढा एकनिष्ठ तिच्यावर प्रेम करणारा माणूस, ज्या दिवशी तुम्ही थकता त्या दिवशी तुमच्या बायकोचे तुमच्याविषयी असणारे विचार मी नाही सांगत, माझे तुकोबराय सांगतात. बाईल म्हणती खर. खर म्हणजे गाढव. खरी या शब्दाचा अर्थ काय? बाईल म्हणती खर, मरता तरी बरे, नासी येले घर तुमकून या. म्हणून सर्वांना माझी विनंती, 2 लोक तुमच्यावर प्रेम करतात, एक देव आणि दुसरे संत. काय अपेक्षा, काय केलं देवानं? अरे तुम्ही सर्व व्यावहारिक मंडळी आहात. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतो, हा MSCBचा नेम आहे. तुम्ही जर नळपट्टी नाही भरली तर ग्रामपंचायत तुमचा नळ बंद करते, हा ग्रामपंचायतचा GR आहे. मग मला एवढंच सांगायचं, सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधीच कोणाला लाईट बिल पाठवलं नाहीये. मग जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. बसणारे मायबाप, या ढोबळे कुटुंबियांनी आपल्या आईचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतात. हे लोक 3 वर्ष झाले एवढ्या आनंदात करतायत. उलट पुण्यतिथी नाही करत, वर्षश्राद्ध नाही करत, जन्म उत्सव साजरा करतायत, बरोबर आहे का नाही? त्या मातेनं काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणूनच तुम्ही लोक आठवण करता का नाही महाराज? त्या मातेनं काहीतरी समाजाची सेवा केली असेल, गोरगरिबांना सांभाळलं असेल, तुमच्यावर काहीतरी उपकार केले म्हणून तो तुम्ही एवढा उत्सव साजरा करता. मग सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या लोकांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांचे उत्सव साजरे करता. देवाने एवढा सुंदर निर्णय तुम्हाला द्यायला, कधी देवासाठी तुम्ही एखादा कार्यक्रम ठेवला पाहिजे, कधी देवासाठी सुद्धा तुम्ही वेळ दिला पाहिजेत. म्हणून सर्वांना माझी विनंती, काय अपेक्षा केली देवानं? काहीच नाही, सगळं फुकट दिलं ना महाराज तुम्हाला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला, या वचन जने तुझोड से नारायण नासे जीव पण भवरोग. दिलंय ना महाराज तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी देवानं तुम्हाला दिलेल्या आहे, त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि लवकर करा बरं. कारण क्षण भंगूर जीवन की कलिका अकल प्रात को खिली ना खिली. एवढा सुंदर माईक माझ्या समोर, ह्या माईक जर बाजारात घेऊन गेले तर या माईकची गॅरंटी भेटते महाराज. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, त्या आयफोनची गॅरंटी नो महाराज, त्याची वॉरंटी मिळेल तुम्हाला. हा बल्ब घेण्यासाठीचा बल्बची गॅरंटी भेटेल. माणसाची काय गॅरंटी हो? कपातला चहा कपात असताना बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पित होते हो, मरायला उशीर लागत नाही महाराज, मरायला उशीर लागत. बर, गेलेली संपत्ती परत कमावता येईल. अरे आपण ज्या देशामध्ये वावरतो त्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई. कोणती आहे? मुंबई. त्या मुंबईमध्ये जर तुम्ही गेले तर असं एकही गोष्ट नाही की त्या गोष्टीची एजन्सी तुम्हाला पाहायला भेटणार नाही महाराज. गाडीची एजन्सी, ट्रकची एजन्सी, सगळ्या गोष्टीची एजन्सी महाराज. तिथं कधी माणसं तयार व्हायची एजन्सी आहे का एखादी मुंबईला? याचं कारण पावला हा देह कागट आली न घडो उपाय घडो आले. म्हणून बसणारे मंडळी, गेलेली सत्ता प्रयत्न करा परत मिळेल, गेलेला पैसा कमवा परत मिळेल,
गेलेली जमीन परत घेता येईल. पण बसणाऱ्या मंडळीने एक वाक्य माझं लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाला आयुष्य मिळेल? माझे तर देवाला विनंती, देवा यमाचे आपण आभार मानले पाहिजे, यम मॅनेज होत नाही. आजकालच्या पुढाऱ्यासारखा जर यम मॅनेज झाला असता साहेब तर अवघड झाला असतं ना. आता तर कोणी मॅनेज होत काही नाही, सकाळी एकीकडे, दुपारी एकीकडे, संध्याकाळी दुसरीकडेच असतो झोपायला. ताळाच नाही महाराज. आता पक्षनिष्ठा नाही, काही नाही, काही नाही. राजकारण आता इतकं चुकीचं झालं, चांगल्या लोकांनी थांबून घेतलं महाराज. चांगल्या लोकांनी, अरे मला वाईट वाटतं, या देशाला आदर्श देणारा हा महाराष्ट्र होता महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्र आहे ना महाराज. अरे इथून अख्ख्या देशाला ऊर्जा मिळायची. आता फक्त बिहार व्हायचं राहिलंय महाराज. किती मर्डर झाले, कोणाच्या गाड्या, तुम्ही बघा ना इलेक्शन. नाही 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 महाराज, विकासाचं राहिलं नाही. अरे विकासाचं सोडून तुमच्या लेकरा बाळावर जर राजकारण आलं असेल तर ते करायचंच कशाला? तुमच्या घरच्या बहिणीवर, तुमच्या घरच्या बायकोवर, तुमच्या घरच्या मायवर जर राजकारण आलं असेल तर काहीच फायदा नाही महाराज. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, जो महाराष्ट्र या जगाला आदर्श देत होता, देशाला देत होता, या महाराष्ट्रावर सुद्धा एवढे वाईट दिवस येतील मला वाटत नव्हतं. विढालाने दौंडी दिली गावात. ऐका हो ऐका, जो कोणी मला कावळा पकडून आणल त्याला मी 5,000 बक्षीस देणार. किती? तर कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? दसक्रियावी दिले तो हेच मोठं भाग्य आहे. बरं काही काही माणसं एवढे हलकट असतात, 1.5 तास प्रवचन करतो तरी कावळा शिवत नाही. महाराज थकून जातो तरी कावळा येत कठीण ताळ आहे. आता ज्यांना डोळे ते लोक विचार करू लागले, कावळा कुठं पकडता येतो का? सर्व चतुर पक्षामध्ये सगळ्यात चतुर कावळा आहे. एक आंधळा मनुष्य गंगेवर स्नानासाठी गेला. मनी नाही, ध्याने नाही, दर्शन, गंगेचं स्नान झालं आणि गंगेतलंच पाणी गंगेला अर्पण करत असताना हात वर केले सूर्याला नमन करण्यासाठी आणि त्याच्या हातात कावळा सापडला. किती गोड महाराज. ज्याला डोळे त्याला सापडल्याने आंधळ्याला सापडल्यानंतर तर आंधळा नाचायलाच लागला. आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा उजळले भाग्य आता अवघी चिंता. आंधळा म्हणला सकाळचे 7-8 वाजले, मला एक कावळा सापडलाय. अजून जर 4-5 वाजा लोक ओव्हर टाइम केला तर 2-4 कावळे जर सापडले तर 15,000 घरी घेऊन जाऊ. मग आंधळ्यानं काय केलं? माझ्याकडे पहा. आंधळ्यानं काय केलं? तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? आंधळ्यानं कावळा घेतला आणि बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले. आंधळ्यानं काय केलं? कावळा घेतला आणि बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी काय केले? हात वर केले. होता तो निघून गेला. होता तो. आता किती चातुर्मास केले म्हणजे कावळा सापडलोय? एकदाच महाराज तुम्हाला एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात. पहिलं तर माणसाला नरदे मिळत नाही. पहिली गोष्ट तर नरदे मिळाला तर टिकत नाही आणि गेला की परत मिळत. मग एवढा सुंदर नरदे जर प्राप्त झालाय तर बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला गड्यानो. जगाचा जर विचार करायला गेलो तर जग सगळं स्वार्थी आहे. म्हणून महाराज सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पण का हो महाराज, कोण आहे ती जाती? त्या जातीचं वर्णन करत असताना तुकोबाराने जो दृष्टांत दिला तो किती सुंदर आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने वापरलाय, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने वापरलाय. इथं जेवढ्या काही माझ्या माया बसलेल्या आहेत थोडं लक्ष द्या. फक्त 10 मिनिटं राहिले माझे, थोडं लक्ष द्या. आईच्या जीवनाचं सार फक्त आणि फक्त मुलाच्या हितामध्ये असतं महाराज. कशामध्ये असतं? मुलगा कसा जरी असला तरी माझ्या मुलाचं हित झालं पाहिजे. ती काय असते? आईची करी लाभाविन प्रीती. तिला कोणत्याच गोष्टीची गरज नसतं, फक्त मुलगा माझा चांगला राहायला पाहिजे, त्याचं हित राहिलं पाहिजे. एका माय माऊलीचं लग्न झालं. 2 मिनिटात उदाहरण सांगतो, फक्त थोडं लक्ष द्या. आता आईचाच विषय म्हणल्यानंतर मला थोडं आईविषयी बोलू द्या. फक्त चावब्याव नका करू. तुम्ही बसा कडे, कॅमेरेवाले हो थोडे बसा. घ्या बसून. तुम्ही झालं ना, आता निवडणूक झाली, किती वेळ उभे राहणार आहे तुम्ही? बसा, लक्ष द्या माझ्याकडे. एका माय माऊलीचं लग्न झालं. खूप सुंदर उदाहरण आहे. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर तिला सोन्यासारखं एक लेकरू झालं. काय झालं? लेकरू झालं. डिलेव्हरी झाल्याबरोबर तिनं फोन हातात घेतला ना आपल्या नवऱ्याला फोन केला, ओ मालक ऐकलं का? मुलगा झालाय तुम्हाला. उसाला पाणी देत होता. मुलगा झाला हे कळाल्यानंतर धावत पळत गाडीवर किक मारली आणि मंगळवेड्याला गेला. कशासाठी?
सुंदर असे पेढे आणण्यासाठी. अख्ख्या गावाला पेढे वाटू म्हणून 10 किलो पेढे घेतले. पेढे घेऊन येत असताना सिमेंटचा रोड होता, भरधाव एक कंटेनर आलं, दोघांची धडक झाली, जागच्या जागी मनुष्यगत प्राण झाला. बघता बघता बातमी परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. ही बातमी ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या कानावर गेली त्यावेळेस तिनं टाहो फोडला आणि देवाला शिव्या देऊ लागली. देवा, अहो विधाता स्तवन क्वचित दया संयोज मेत्र्या प्रणयन देन. अबे तू देव आहे ना, तुला कळायला पाहिजे देवा. सोन्यासारखी कूस माझी पवित्र केली, माझ्या कुशीमधून सोन्यासारख्या पोराला जन्माला घातलंय देवा, आणि ते पोरग डोळं उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. अबे तू कसा देव आहे बे. सगळं गाव रडतय, पत्नी रडायला लागली, पण पत्नी रडता रडता विचार करू लागली, मालक जरी मला सोडून गेले, मी जर असं रडत बसलो तर या 2 दिवसाच्या लेकरांना काय करायचं. सगळं दुःख गिळून घेतलं आणि ती मायमाऊली त्या लेकराचं संगोपन करू लागले. थोडं शांतता द्या माझ्याकडे, फक्त 2 मिनिटं द्या. बघता बघता पोरग 10वी 12वीत गेलं. पोरग शाळेत एवढं हुशार होतं महाराज, पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत मेरिटला होतं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. एक दिवस पोरग घरी आलं ना आपल्या मायला सांगू लागलं, ए माय, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग, कॉलेजची फी 10 लाख रुपये, आपली घरची परिस्थिती नाजूक आहे. नाराज झालं पोरग, कसं करायचं ग माय. आई म्हणली, काळजी करू नको, मी आहे ना बाळा. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती, 7-12 एका शाहूकाराच्या नावावर केलं. 10 लाखाचं गठ्ठ घेतलं, पोराच्या हातात भरलं. पोरानं कॉलेजची फी भरली, पोरग इंजिनिअरिंग करू लागलं. शेवटचं वर्ष राहिलं आणि परत 3 लाख रुपये कमी पडले. पोरग 3 दिवस झालं जेवलं नाही, आईला बोलत नाही, रडतंय. आईनं बोलवलं, ए सोन्या, ए दादा, अरे काय झालं, 3 दिवस झाले मला बोलत नाही, रडतोय, काय झालं. काही नाही गाई, माझी कॉलेजची फी भरण्यासाठी तळहातासारखी आपली वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली ग तू, आणि आता जर 3 लाख रुपये जर नाही भरले माय तर माझे 4 वर्ष वाया जाईल ग. आई म्हणे, काळजी नको करू बाळा, मी आहे ना. आईनं लग्नामध्ये नवऱ्याने जे दागिने केले होते तो दागिन्याचा डबा घेतला आणि सोनार दादाकडे गेली. ए सोनार दादा, जय भारत, हे दागिने तुला ठेव आणि मला 3 लाख रुपये दे. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सोनार सांगतो, अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, तू आवडती बायको होती म्हणून तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते. तो मेला पण त्याची आवड, त्याचं प्रेम म्हणून एखादा तर दागिना गळ्यात ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागली आणि बाई सांगते, दादा, ओ सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला, या फाटक्या दागिन्याचं मी काय करू. रडायला लागली ती. 3 लाख रुपये द्या. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिले आणि पोरग इंजिनियर झालं. लक्ष द्या माझ्याकडे. इंजिनिअरिंगचं प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरानं टाहो फोडला आणि पहिला फोन आपल्या मायला केला, ए माय, तुझ्या आशीर्वादाने इंजिनियर झालो ग मी, खूप कष्ट केले ग. अगं माझं कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत माय कधी अंगावर नवी साडी नाही घातली ग तू, पण मला कधी जुन्या ड्रेसवर कॉलेजला पाठवलं नाही. पण आई तुझी शपथ घेऊन सांगतो, मी एवढा मोठा झालो पण तू माझ्या बापाची कमी मला कधी पडू दिली नाही. मी तुझी शपथ घेऊन सांगतो आई, आजपासून मी काम करणार आणि तू आराम करायचा. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती, दोघांचं लग्न झालं. तिलाही 3 लाख रुपये पेमेंट आणि यालाही 3 लाख रुपये पेमेंट. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये राहत होते. एवढी आईची सेवा करत होते की आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. ती आई सुद्धा मनातल्या मनात म्हणायची, माझ्यासारखी भाग्यवान माय या जगात नाही, एवढं पोरग सेवा करतोय. 7-8 वर्ष झाल्यानंतर त्याला 2 लेकरं झाले. एक म्हातारीचं दुर्भाग्य असं, आई 70-75 वर्षात झाली आणि आईला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर काही होत नव्हतं पण सायंकाळ झाली की आईला खोकला यायचा. यांना अनेक MD डॉक्टरांकडे, MBBS डॉक्टरांकडे दाखवलंय, अनेक आयुर्वेदावाल्यांना दाखवलं, पण आईचा खोकला मात्र राहत नाही. एक दिवस बायकोने आवाज दिला, ओ मालक, ऐकलं का, इकडे या. हा म्हणला, काय ग, 10 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी लेकरांचं बघावं, थोडं जेवण करावं, झोपा. म्हणलं तुमची आई रात्रभर खोकलात बसते, सगळी कॉलनी त्रस्त आहे. 7 वर्ष झाली मी तुमच्या आईला मुलीसारखं सांभाळय. आता मला हे दुःख सहन होत नाहीये. एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची माय राहील. पोरानं हंबरडा फोडला ना आपल्या बायकोला सांगितलं, ग वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मेला ग. त्या दिवसापासून आतापर्यंत कधी माझ्या मायनं मला माझ्या बापाची कमी पडू दिली नाही. मला माहित आहे माझी आई फक्त 2च वर्ष जगल ग. मी डॉक्टरांना विचारलंय आणि या टायमाला जर मी तिला सोडून दिलं तर मला पाप लागल ग. तिला कोण आहे माझ्याशिवाय. बायकोला 3 लाख रुपये पेमेंट होता ना. बायकोला किती लाख पेमेंट होतं. आता पैसा त्यांना यायला लागल्यावर त्या कोणाला विचारतात वय. हा, ती म्हणे एवढं जर प्रेम तुमच्या मायेवर तुमचे, तुम्ही सांभाळा तुमच्या मायला, मी चालले घर सोडून. रात्री 10 वाजता पोरगा आईच्या रूम मध्ये गेला, आईच्या दरवाजावर थाप टाकली, ए आई, ए माय, दार उघड. आईनं दार उघड. चाल माय, मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं मायला खांद्यावर घेतलं. एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललंय.
आमोशाची रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे, जंगलात झाडी असल्यामुळे झाडाची पालवी आई तोडायची खाली टाकायची, पालवी तोडायची खाली टाकायची, पालवी तोडायची खाली टाकायची. मध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर पोरानं आईला उतरवलं आणि सांगितलं, आई 2 मिनिटं थांब, मी आलोच. आईला कळलं आता पोरगं गेलं की परत येणार नाहीये, पोराला माझा कंटाळा आलेला आहे. आईनं हंबरडा फोडला ना आपल्या पोराला सांगितलं, ए सोन्या, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे मी, अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलं. एका वाक्यात सांगू का माझं तुझ्यावर किती प्रेम होतं. अरे मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तू जर बैठकीत रडायला लागला सोन्या, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना, तर तुझ्या रडण्याच्या आवाजानं माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. आणि मला कळणार नाही का तुझ्या मनात माझ्याविषयी वाईट विचार आले. काळजी करू नको, माझं काय पिकलेलं पाणी, मी कधी ना कधी तरी पडणार. घरी जाय, सुनबाईला जीव लाव, नातवंडांना जीव लाव, पण एक म्हातारी माय म्हणून माझं ऐक ना. काय गाई, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर महाराज सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपण सर्व क्षेत्रातले मंडळी आहात, कोणी पुढारी आहे, कोणी महाराज आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी काय असेल. तुम्ही रात्री 2 वाजता घरी जा. किती वाजता घरी जा? 2 वाजता घरी जा. आणि दरवाजावर थाप टाका, ए दार उघड. बायको दन दिशी दार उघडती, ती तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून रात्री 2 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 2 वाजता तिच्या मुखातून शब्द येतो, बाळू, ए सोन्या, रात्रीचे 2 वाजले, माय कुठं होता एवढा वेळ? काही नाही का, आई थोडं प्रचाराला गेलो होतो. बरं जाऊ दे बाळा, जेवलास का तू? काय म्हणते माय? रात्री 2 वाजता जेवला का तू म्हणणारी या जगातली पहिली जात जर कोण असेल तर ती फक्त तुमची माझी माय. गाड्यांनो, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहे. 2 वर्ष झाले मला वाटतं त्यांची आई, 1 का 2 वर्ष झाली आई मरण पावली. प्रत्येक वाढदिवसाला ते दिल्लीहून त्यांच्या आईला भेटायला जात होते. भेटायला गेल्यानंतर त्यांच्या आईने हे नाही विचारलं, बाळा तू काय काम करतो, काय करतो. अरे जगातल्या कोणत्याच आईला आपल्या फक्त पोरावर प्रेम असतं, त्याच्या पदाशी काय घेणं देणं असतं महाराज. त्या आईने फक्त त्यांना एवढंच करावं, आपल्या हाताने 2 घास काय करावं, भरवावं. मला एवढंच सांगायचं, रात्री 2 वाजता जेवला का हे म्हणणारं या जगामध्ये फक्त पात्र जर कोण असेल तर तुमची आई आहे. तुम्ही तुमच्या बायकोला तिच्या वजना इतकं सोनं घाला, पण तरी सुद्धा ही जात रात्री म्हणणारच नाही तुम्ही जेवले का म्हणून. तिला माहित आहे हे रात्री 2ला आलं म्हणजे दाब्याहून चरून आलेलं आहे, याला म्हणायची काही गरज नाहीये. हे अंतकरण फक्त माझ्या आईकडच आहे. म्हणून ज्ञानोबाने 9000 ओव्या लिहिल्या ना महाराज. किती ओव्या आहे ज्ञानेश्वरीमध्ये? 9000 ओवीमध्ये एक सुद्धा ओवी बायको विषय नाही महाराज. 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये, एक सुद्धा अभंग बायको विषय नाही. सगळे अभंग माय आणि बापासाठीचे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना रे गड्यांनो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल ना, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मला वाईट वाटतं महाराज. 2-4 महिन्यापूर्वी पनवेलला एका माणसाकडे कीर्तन केलं. मी नाव नाही सांगत, पण तो मनुष्य नक्की मंत्री महोदय तुमच्या ओळखीचा असेल. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 750 एकर जमीन आहे. किती आहे? 750 एकर जमीन. कीर्तन संपल्यानंतरच्या माणसाने मला घरी नेल्यानंतर, महाराज खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवर आहे, 100 कोटीच्या गाड्या असतील त्यांच्या घरी, आणि 20-25 करोड रुपयाचा त्यांचा फ्लॅट होता. आणि घरात गेला, चहा प्यायला, आणि ढसा माझ्या समोर रडायला लागला. मी म्हणलं काय झालं? काही ओळख नाही पाळक नाही, चहा प्यायला बोलवून रडतायत. तो म्हणे महाराज माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणलं बरं मग काय हो? तो अमेरिकेचे जेवढे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामधला माझा मुलगा 2 नंबरचा आहे म्हणे. म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे. मग रडण्याचं काय कारण आहे? 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली म्हणे महाराज. किती? 1.5 महिन्यापूर्वी. म्हणलं बरं. मी त्याला फोन केला, दादा प्रायव्हेट जेट करून तू ये, कारण की तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे, 2 दिवस आम्ही तिची ठेवण्याची व्यवस्था करतो. त्या मुलाने आपल्या बापाला काय उत्तर दिलं असेल? मलाची विनंती गाड्यांनो तुम्हाला सगळ्या बापांना, ज्या पोरांना तुमचं महत्वच कळत नसेल अशा पोरांसाठी पैसे नका कमवू गाड्यांनो. ज्या पोरांना तुमचं महत्व कळत नसेल अशा पोरांना शिकवता का? अरे शिकून जर तुम्हाला तो बाप म्हणत नसेल तर ते शिक्षण का चुलीत घालायचं का? तुम्ही नुसतं शिक्षणावरच भर द्यायला लागले, संस्कार चुलीत गेले ना सगळ्याचे. स्वामी विवेकानंद विदेशात गेल्यानंतर विदेशातल्या लोकांनी त्यांना सलोट केला, त्यांचं आचरण घेतलं का?
स्वामी विवेकानंद जेवढे शिकलेले होते त्याबरोबर स्वामी विवेकानंदांचं अध्यात्म सुद्धा तेवढं तयार होतं. म्हणून तर आपण प्रत्येक गण फोटो लावतो. नाही तर असे शिकलेले येडे झाले महाराज, त्यांचे थोडे फोटो लागले काही कुठं. शिक्षण किती असू द्या, पण जोपर्यंत तुमच्या शिक्षणाला तुमचा अध्यात्माचा प्लॅटफॉर्म नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत अजिबात नाहीये. त्या मुलाने आपल्या बापाला काय उत्तर दिलं मला वाईट वाटलं. तो पोरगा म्हणला, पप्पा आय एम बिझी, माझं खूप बिझी शेड्यूल आहे, तुम्ही असं करा अंतयात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी त्या व्हिडिओ कॉल मधून माझ्या आईची अंतयात्रा पाहतो. मला एवढंच सांगायचं, अरे 25-50 हजार कोटीचा मालक, ज्या बापाने त्याच्यासाठी 750 एकर जमीन कमवून ठेवली, तिथला 1 गुंठा 50 लाखाचा आहे, एवढा श्रीमंत बाप, आणि त्याचं पोरग त्याची माय मेल्यानंतर जर म्हणत असेल मी तर या मताचा महाराज आहे, याच्यापेक्षा तुम्ही वांज राहिलेले चांगले महाराज. तुम्हाला माझा शब्द थोडा वाईट वाटेल पण वस्तुस्थिती आहे. अरे ज्या शिक्षणामुळं, ज्या पैशामुळं, ज्या पदामुळं जर आपल्याला आपल्या मायबापाला जर किंमत देता येत नसेल तर एवढं शिक्षण घेता कशाला? मला वाईट वाटतंय महाराज. तुम्ही जर वृद्धाश्रम तपासले ना महाराज, तर तिथं बहुतांशी सगळे पैशावालेचेच मायबाप पाहायला भेटतील तुम्हाला. अरे पैशानं जर तुम्हाला मायबापाची लाज वाटत असेल तर कशाला एवढा पैसा कमवता? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी समजून चला जीवनातलं प्रेम संपलं. लेकुराचे हित वाहे माऊचे चित्ताय, कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होजे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करून घ्या. 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेत, फक्त थोडी शांतता ठेवा. पैसों से खाना मिल सकता है आप लोगों को, पैसों से कभी बाजार में भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से अच्छा बिछाना मिल सकता है आप लोगों को, पैसों से कभी बाजार में नींद नहीं मिल सकती. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. किती वर्णन केलंय महाराज मायबापाचं. हा हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. ज्या दिवशी माय जाईल, अरे किती प्रेम असतं आईचं, किती उदाहरणं सांगायचे महाराज तुम्हाला. एक शेवटचं उदाहरण सांगतो, शेवा समाप्त करतो, ऐका. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. काय झाला? डोळा खराब झाला. तिनं आपल्या लेकराला सांगितलं, ए ए ए वाघा, डोळा खराब झालाय रे. मुलगा मला काळजी करू नको, माय सोलापूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा सोलापूरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा मला या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर कापूस वगैरे झाला ग माय, काळजी करू नको, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगतोय, आई पंढरपूर मंगळवेढा रोडवर माझी 15 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो माय, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, बाळा बस आता ऑपरेशन करायची गरज नाही, माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आलाय. पोरगही रडतं ना आई रडतंय. पोरग डोळे पुसता पुसता आईला म्हणतो, माय तू माझी परीक्षा घेत होतीस का ग? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होती. बघ माय, मी तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार आहे माय, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले ना आपल्या लेकराला जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा. मी समजेल आमच्या अनुराधाताईचा कार्यक्रम परिपूर्ण झाला. महाराज लक्ष देऊन ऐका. ती माय माऊली सांगत होती, बाळा तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिल, एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. प्रत्येक मायबापाला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा.
धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन या ढोबळे कुटुंबियांनी केलं. त्यांचं कार्य. बसा बसा बसा, 2 मिनटं बसा ना. तुम्हाला काय गडबड झाली हो? काय तुम्ही पालकमंत्री का? थांबा ना, काय लोक आहे तुम्ही राव, इतकं कुठं चंचल असतं का? थोडं बसा ना. या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.